प्रीत जडले हृदय भाग 40. मागील भागात. काका, हे कितीला मिळेल? तिने तिच्या हातातील बांगड्यावरून हात फिरवत विचारले. मॅम, 200 रुपये फक्त, तो दुकानदार म्हणाला. काका, हे घ्या. तिने त्याला पटकन पैसे दिले. मॅम, सुटे पैसे नाहीत. दुकानदार. राहू द्या तुमच्याकडेच, तुम्हाला उपयोगी पडतील. काव्याने ते पैसे रिटर्न न घेताच पुढे निघून गेली. आज खूप खुश होती ती. किती दिवसांनी तिने स्वतःसाठी घेतलं होतं. नाहीतर अगोदर 2 ते 3 रुपयांचा विचार करून तिने तिच्या आवडत्या वस्तूंची खरेदी नाकारली होती. पण आज तिची स्वतःची कमाई होती, स्वतःसाठी जगत होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर जे हावभाव होते ते तिच्या स्वावलंबी पर्सनॅलिटीशी ओळख करून देत होते. लांबून पाहणारा तुषार मात्र तिला अशा पर्सनॅलिटीमध्ये पाहून आणखीनच फ्लॅट होत होता. आता पुढे तिने त्या बांगड्या मस्त तिच्या दोन्ही हातात चढवल्या आणि मस्त एका फुलपाखरासारखं वागळू लागली. पण अचानक ती समोर एका 30 वर्षीय तरुणाला जवळ जाऊन धडकली. ओह सॉरी, तुम्हाला जास्त लागलं का? ती तिचं डोकं चोळत बोलली. हो, पण जास्त नाही, थोडंसं. तो 30 वर्षाचा तरुण जरा हसत बोलला. काव्याने त्याच्याकडे पाहिलं. एकदम गोरा घोमटा, डोळ्याला गॉगल, व्हाईट पॅन्ट अँड टी शर्ट घातलेला तो दुसरा तुषारच दिसत होता. ती त्याच्याकडे थोडं पाहतच राहिली. हॅलो, व्हॉट हॅपन? तो तरुण बोलला आणि ती तिच्या विचारातून बाहेर आली. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला पाहून चालायला पाहिजे होतं. तुम्ही मला माफ करू शकाल का? तिने दिलगिरी व्यक्त करत विचारलं. पण त्याचं लक्ष तिच्या बोलण्याकडे कमी आणि त्याच्या मागे जास्त होतं. काव्याने त्या दिशेला पाहिलं. एक सुंदर गोड मुलगी होती, पण कपाळावर मात्र थोडीशी नाराजगी दिसत होती. बहुतेक ते इथे फिरायला आलेले कपल होते. काव्याला शंका आली. आर यू कपल? काव्याने त्या मुलीकडे पाहत त्याला विचारलं. हो. ती नाराज आहे का तुमच्यावर? हो, थोडीशी. मघापासून प्रयत्न करतोय तिची नाराजगी दूर करण्याचा, पण नाकावरील राग तर काही जात नाही. तरुण इवलूसा चेहरा करत बोलला. ओह, सो सॅड. तुम्हा मुलींचा राग जाण्यासाठी आम्ही काय करायला हवं? सॉरी, पण प्लीज आता तुम्हीच काहीतरी सुचवा. एवढं सुंदर ठिकाण आणि हिचा मूड असता. प्लीज मला काहीतरी ट्रिक द्या. तो सहज बोलून गेला. सोपं आहे. काव्या त्या व्यक्तीच्या कानात काहीतरी बोलली आणि तो खुश झाला. थँक्यू सो मच. तुम्हाला माहित नाही तुम्ही माझी किती मोठी मदत केली आहे ते. तो तरुण खुश होऊन बोलला. आनंदात त्याने काव्यासोबत शेक हँड केला. काव्याने पण मग नाविलाजाने शेक हँड केला आणि नेमकं त्याच वेळेला तुषारची नजर त्या दोघांच्या हातावर पडली. तो तिलाच पाहतोय हे त्या वेडीला कुठे माहित होतं? ती तर फक्त त्या तरुणाची मदत करत होती, पण इकडे तुषारचा राग आसमानात गेला होता. हु इज ही? त्याने लगेच कोणाला तरी फोन लावला. मला आत्ताच्या आता त्याचे डिटेल्स हवे आहेत. त्याने स्ट्रिक्ट आवाजात वॉर्निंग दिली. येस सर. समोरून आवाज आला आणि तो पुन्हा नॉर्मल झाला. पण मनात काव्याचा राग आला होता. कोण असेल तो हिचा? आणि हातात हात घरी घेऊन ही काय करत होती त्याच्यासोबत? बॉयफ्रेंड तर नसेल ना तिचा? नाही नाही, किती सिंपल मुलगी आहे ही. मी असा कसा विचार करू शकतो तिच्याविषयी? आणि असेल तर मग माझं काय? त्याच्या मनात प्रश्नच प्रश्न निर्माण होत होते. शेक हँड करू. नुकतंच मागे वळून काव्याने तुषारला पाहिलं आणि तुषारने एक रागीट कटाक्ष तिच्यावर टाकला. आधीच ती त्याला जास्त घाबरायची, त्यात हा असा भागासारखा लूक देत होता. ती एकदम सशासारखी टुणूक टुणूक उड्या मारतच तिथून पळाली. पण तो का रागीट लूक देतोय तिला अजूनही समजलं नव्हतं. त्यानंतर तुषार काव्याला मुद्दाम बोलला नाही. दोघे सोबत फिरायचे, खूप वेळा एकत्र बसायचे. पण तुषारने तिला पूर्ण इग्नोर केलं. आतून त्रास होत होता त्याला. पण मला राग आलाय हे तिला कळणार कसं, म्हणून वागण्यात बदल केला. तिच्याकडे पाहून स्माईल करणं त्याला बंद केलं होतं. तिच्या मागे मागे जाणं थांबवलं होतं. पण मन कुठे अजून हे स्वीकारत होतं. काहीतरी बहाणा करून तो तिला पाहण्यासाठी तिच्या मागे जातच असे. दिवसभर ते दोघे सोबत होते, पण तुषार तिच्याशी नीट वागत नव्हता. मुद्दाम तिला एकटीला सोडून पुढे जायचा.
ती मात्र तशीच हळूहळू चालायची आणि ती हळू चालते म्हणून हा पुन्हा तिच्यासाठी थांबायचा. काव्याला त्याच्या वागण्यातील फरक समजला होता. रात्री ते परत थकून रूमवर जाण्यास निघाले. यावेळी तुषारने त्याच्यासाठी डोअर ओपन न करताच ड्रायव्हिंग सीटवर बसला. याला काय झालं आता? तिने मनातच स्वतःला प्रश्न केला आणि स्वतःच्या हाताने गाडीचं डोअर ओपन करून ती गाडीत जाऊन बसली. ती बसली आहे याची खात्री करून तुषारने गाडी परत त्या हॉटेलवर आणली. रात्री पुन्हा एक रूम दोघात शेअर करायची होती. कालच्या प्रमाणे तो बेडवर आणि काव्य सोफ्यावर झोपली. तुषारला मात्र झोप लागली नाही. सारखं त्याशी हँड करण्याचा माणसाचा चेहरा समोर यायचा. त्याने बेडवरून उठून काव्याकडे पाहिलं. ती मात्र शांत झोपली होती. त्याने पण मग एक उसासा टाकला. दिवसभर थकल्यामुळे थोड्या वेळाने त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी चौघेही हिल स्टेशन पाहण्यासाठी निघाले. सकाळीचं मस्त कोवळं वातावरण आणि थंड वाऱ्याची लहर एकदम ताजीतवाने करून गेली आणि तिला चहा प्यायची खूप इच्छा झाली. "बाई, मी राणीला घेऊन पुढे जातोय. बाय द वे, आपल्याला रोपवेनं जावं लागेल. मी पुढं जाऊन पाहतो, तुम्ही दोघे या लवकर. तसंही माझी आणि राणीची चहा प्यायची बिलकुल इच्छा नाही." रवी बोलून निघून गेला. तुषारने मग एक कटाक्ष काव्यावर टाकला. थंडीने कुडकुडत होती ती. मनात अजूनही कालचा राग होता. कोण होता तो? हा प्रश्न मनात टोचत होता, पण तिला असं डायरेक्ट विचारणेही त्याला पटत नव्हतं. म्हणून आतून चिडचिड व्हायची त्याची. नाविलाजाने त्यानेही मग तिच्यासोबत एक कप चहा घेतला. कालपासून विचाराने जड पडलेलं डोकं चहा पिल्यानं कमी झालं होतं. अंगात मस्त तरतरी आल्यासारखं वाटलं. काव्याने पण चहाचा कप रिकामा करून टेबलवर ठेवला. "निघायचं का आता?" त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. तिने मानेनेच होकार दिला. दोघेही गाडीत जाऊन बसले. हिल स्टेशनवर रोपवेनं जावं लागल म्हणून त्याने गाडी तिथेच पार्क केली आणि ड्रायव्हरला पुढील रस्त्यावर गाडी घेऊन यायला सांगितलं. थोड्याच वेळात ते हिल स्टेशनवर पोहोचले. निसर्गरम्य वातावरण होतं. खूप मोठा पर्वत होता तो. वेगवेगळी फळांची फुलांची झाडं होती. नदीसारखं नितळ वाहणारी खळखळ पाणी. खूपच मन भरून देणारं निसर्गाचं सौंदर्य होतं ते. काव्याने असा नजारा आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता आणि ती प्रत्येक गोष्ट खूप आश्चर्यचकित होऊन पाहत होती. काही फुलं हात लावून तर काही लांबून पाहत होती. हिरव्यागार गवतावर एखाद्या फुलपाखरानं जसं बागडावं तसं ती त्या हिल स्टेशनवर फिरत होती. अंगात असणारा हिरवा रंगाचा चुडीदार, गुलाबी लाल गुलाबी ओठ, मोकळे सोडलेले केस आणि डोळ्यात काजळ. चालताना कानातील झुमक्याची होणारी हालचाल तुषारची नजर हटत नव्हती आज तिच्यावरून. ट्रिंग ट्रिंग तुषारचा फोन वाजला. "सर, तो व्यक्ती आणि मी आमचा काहीच संबंध नाही. मॅमने त्याची हेल्प केली होती म्हणून त्याने त्याचे आभार मानले होते. आम्ही आता चौकशी केली. आम्ही त्याला पकडून ठेवलं आहे. तुमच्यासमोर आणू का?" पलीकडील व्यक्ती बोलली आणि तुषारचा राग कमी झाला. "नो नीड. लिव्ह हिम." त्याने त्याला ऑर्डर दिली आणि पलीकडून फोन कट झाला. आणि आता त्याच्या लक्षात आलं की तो काव्याच्या मागे चालत खूप लांब आला आहे. काव्य निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी एवढी दंग होती की तिला आपण या सगळ्यापासून खूप लांब एकटं आलो याचं भानच राहिलं नाही. अचानक मोठी सावली पडल्यासारखं तिला जाणवलं आणि मग ती तिच्या विश्वातून बाहेर आली. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. तिने वर पाहिलं. सूर्य ढगाआड लपून गेला होता. आकाशाने काळा रंग घातला होता. कोकिळेचं ओरडणं मध्येच चालू होतं. मोरांचे आवाज कानी पडत होते. तिने सगळीकडे वळून पाहिलं, पण आजूबाजूला एकही व्यक्ती तिला दिसली नाही. इकडे तुषार पण काव्याला शोधत होता. कुठे गेली असेल ही? आताच तर त्याला तिच्याबद्दल खरं समजलं होतं. कालचा राग केव्हाच निघून गेला होता. आपण तिच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. मनात गिल्टी फील करत होता तो. काव्या जंगलात सैरवैर धावत होती. हेल्प, हेल्प म्हणून ओरडत होती. त्यात ढग आल्यामुळे हळूहळू अंधार पसरत होता. तिला आता वेगवेगळे आवाज ऐकू येत होते. पाऊस आला तर खूप जोरात येणार आणि आपण खूप वाईट प्रकारे भिजणार. त्यात आपण एकटेच. तिला आता खूप भीती वाटत होती. ती तशीच पावलं टाकत पुढे आली होती. पण सगळी झाडं आणि वेली तिला वाट सापडत नव्हती. चालून चालून खूप थकली होती ती.
एका झाडाजवळ जाऊन ती त्याला बिलगून बसली आणि आतापर्यंत थांबवून धरलेला अश्रूचा बाण तिने रडून मोकळा केला. ती मोठमोठ्याने रडू लागली. तेवढ्यात पाठीमागून कशाचा तरी आवाज आला आणि क्षणभरासाठी कोणीतरी आल्याचं तिला जाणवलं. तिने तिचे हात तिच्या छातीशी कवटाळून धरले आणि रडणं थांबवण्याचा प्रयत्न करून आवाज ऐकायचा प्रयत्न करू लागली. कोणीतरी तिच्या मागून भरभर पावले टाकत तिच्याकडे येत होतं. आता मात्र तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ती तशीच झाडाला कवटाळून उभी होती. मागून येणाऱ्या व्यक्तीची पावलं तिला ऐकू येत होती. आतून खूप घाबरली होती ती. घशाला कोरड पडली होती. मागे वळून पाहण्याची हिंमत आणि तेथून पुढे निघून जाणे इतके त्राण पण तिच्या शरीरात राहिले नव्हते. पण स्वतःचं संरक्षण करणं महत्त्वाचं होतं. तिने पटकन झाडाचा विळखा सोडला आणि मागे वळून न पाहता पुढे वेगाने पळू लागली. तो व्यक्ती पण तिच्या मागोमाग पळू लागला होता. जसजसा तो जवळ येत होता, काव्या अजून वेगाने जीव एकवटून पळत होती. पळताना तिचा पाय एका झाडाच्या फांदीत अडकला आणि ती तेथे खाली पाय अडकून पडली. पाठीमागची व्यक्ती तोपर्यंत जवळ येऊन पोहोचली होती. काव्याचं काळीज 200च्या स्पीडनं उड्या मारत होतं. तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि झाडाचा आधार घेऊन उठली. तिने पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न निरर्थक गेला. कारण ती व्यक्ती आता तिच्याजवळ आली होती आणि तिने तिचा हात जोरात त्याच्या हातात घट्ट पकडला आणि तसंच तिला स्वतःकडे ओढून घेतलं. काव्या तिच्या नशिबावर खूप रडत होती. मनात तिला उगीच फिरायला आलो यावर पश्चाताप होत होता. आता समोरच्या व्यक्तीचा ऐकणं आणि तो जे सांगेल ते निमूटपणे करणे याशिवाय तिच्याकडे कुठलाच ऑप्शन नव्हता. तर मग मैत्रिणींनो, काय होईल पुढे काव्याच्या आयुष्यात? कोण असेल ती व्यक्ती? कमेंट करून नक्की कळवा. भाग आवडत असेल तर एक छोटीशी कमेंट द्यायला विसरू नका. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग. मन माझे चॅनेल.